हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना माझे व्हिडिओज आवडतात, त्याची पावती मला मिळते. कधी कधी कमेंट्समधून मिळते, कधी व्हॉट्सॲपवरती मेसेज येतात. साप्ताहिक राशी भविष्याची सुद्धा तुम्ही सगळे वाट बघत असता. व्हिडिओ अपलोड करायला उशीर झाला तर असे स्वतःहून मेसेज येतात की कधी व्हिडिओ अपलोड होणार आहे, या राशीचा त्या राशीचा. सो मला छान वाटतं. सो थँक्यू सो मच. असंच माझ्यावरती प्रेम करत राहा. आपण अजून खूप छान छान व्हिडिओज घेऊन येणार आहोत तुमच्यासोबत. बुक ऑफ आन्सरची सिरीज सगळ्यांना खूप आवडली होती, त्यामुळे आपण आजच्या या सेशनमध्ये आपण सगळ्यात शेवटी या महिनाभरामध्ये ऑक्टोबर 2025मध्ये तुम्हाला जगता वागताना काय ॲडवाइसेस एक 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 क्षणाक्षणाला येणार आहेत ते आपल्याला यातून मिळतील. ठीक आहे. सो सुरुवात करूया आपण की मिथुन राशीसाठी ऑक्टोबर 2025 हा महिना कसा असणार आहे ते आपण बघणार आहोत. सो सायनचा संदेश आपण सगळ्यात शेवटी बघणार आहोत. त्यानंतर पाहणार आहोत एंजल्सचा संदेश. ठीक आहे. या ऑक्टोबर 2025 जाताना आपल्याला काय त्यांच्याकडून आपल्याला काय मेसेज येतात ते आपण बघणार आहोत. आणि सुरुवात करतोय आपण आता. तर आपण याच्यामध्ये काय काय कव्हर करणार आहोत हे आधी सांगते. आपण तुमचे रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ हे सगळं कव्हर करणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, 1176 लिहायचं आहे आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं आहे. आपण सुरुवात करूया. नाही आहे 1176 लिहायचं तर डबल क्लिक करून व्हिडिओला लाईक करा. ते केल्याने सुद्धा आपल्या दोघांच्या एनर्जीज कनेक्ट होणार आहेत, एवढं लक्षात असू द्या. चलो, रिलेशनशिप खूप जास्त पॉझिटिव्हनेस असणार आहे. फायनान्सेस ओके, चांगलं कार्ड आले. करिअर, बिझनेस सुंदर आणि हेल्थ ओके. मी एक एक कार्ड एक्सप्लेन करते. सो रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये पार्टनरच्या प्रती तुमच्याकडून खूप जास्त पॉझिटिव्हनेस असणार आहे असं दिसते. या आठवड्यामध्ये पार्टनरला जास्तीत जास्त वेळ द्यायचा प्रयत्न कराल किंवा तुमची अपेक्षा असेल की पार्टनरनी जास्तीत जास्त वेळ फक्त मला द्यावा. एक वेगळ्याच प्रकारचं पॉझिटिव्हनेस असणार आहे तुमच्या दोघांमध्ये. दुसरं, फायनान्सेसमध्ये किंग ऑफ सॉर्ट्स आले. सो खूप जास्त महत्त्वाचे निर्णय तुम्ही या महिन्यामध्ये घेणार आहात आणि हे निर्णय ना तुमचे स्वतःचे असतील. दुसऱ्यांचं ऐकून घेतलेले निर्णय नसणार आहेत. स्वतःचंच खरं अशा पद्धतीने घ्याल, पण ठीक आहे, दूरदृष्टीने घेतलेले निर्णय असतील तर ते चांगलेच असतील. करिअरच्या बाबतीमध्ये जस्टिसचं कार्ड रिव्हर्स पोझिशनमध्ये आले. सो तुम्ही जे काही कष्ट करताय ते हायलाईट करायला शिका, कारण ते कुठेतरी होणार नाही आहे स्वतःहून. सो आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करा आणि तुमचं काम कसं हायलाईट करता येईल तुमच्या बॉससमोर याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. बिझनेसच्या बाबतीत खूप जास्त प्रगती ऑक्टोबर महिन्यामध्ये येतील. ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे. तुम्हाला कस्टमर्स पण नवीन येतील आणि तुम्हाला काय म्हणतात, पैसे पण भरपूर येतील. तुमचे ब्रांचेस नवीन खोलण्याची शक्यता आहे किंवा अशी काहीतरी इन्व्हेस्टमेंट होईल की त्याच्यातून खूप जास्त पैसे बिझनेसमध्ये येत राहतील. ठीक आहे. हेल्थच्या बाबतीमध्ये आलेला आहे, थकवा येणार आहे एक्झर्शनमुळे. सो त्याच्याकडे लक्ष असू दे. सिच्युएशनला गिवअप करायचा, काही कामं तुम्हाला अर्धवट टाकायची सुद्धा वेळ येऊ शकते. इतका थकवा येऊ शकतो, आजार पण येऊ शकतं. सो हेल्थची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे, ॲडवायजेबल आहे. आपण बघूया आता तुमच्यासाठी साई संदेश काय आहे. साई टॅरो जरी आपण वापरत असलो तरी गुरु असतात. ते कुठल्याही स्वरूपामध्ये आपल्याला आपल्यापर्यंत जेव्हा काही पोचवायचे तेव्हा ते पोचवत असतात. तो आज हा जो मेसेज आलेला आहे तो तुम्हाला तुमच्याच गुरुकडून आलेला आहे. मग तुम्ही स्वामी समर्थांना मानता किंवा कलावती आईंना मानता, शंकर महाराजांना मानता, ज्याही देवांना तुम्ही मानता, त्यांचा जो काही संदेश तुमच्यासाठी आहे तो आपण आता वाचणार आहोत. एक आहे सद्गुरू आणि दुसरा आहे द डिस्कवरी. अरे इथे 2 कार्ड्स आहेत. द मास्क, रिकग्नाइज द रियालिटी बिहाइंड मास्क. सो साई किंवा तुमचे गुरु तुम्हाला सांगतात की दिसेल ते सगळं सोनं नसतं. सो रियालिटी चेक केल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवू नका या महिन्यामध्ये. बाबा इज अ ट्रू गुरु हू टेक्स ऑन सफरिंग ऑफ हिज डिवोटीज. ही विल ग्रँट यू रिलीफ अँड सफर. बघा ते हेल्थचं कार्ड आलं होतं ना, तिथे तुम्हाला तुमचे गुरु असं काहीतरी मॅजिक करतील की तुमचं दुखणं ते स्वतःवर ओढवून घेतील, असं हे कार्ड सांगतं. आणि द डिस्कवरी कार्ड, द वर्ल्ड इज युअर होम, बी हॅपी व्हेअर एव्हर यू आर.
ठीक आहे. तर यांना म्हणायचं आहे की खूप जास्त ना दगदग करू नका. दगदग तर कार्ट आलंच होतं, पण कुठेतरी जायला मिळालं नाही किंवा एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणून नाराज होऊ नका. तुमचं विश्व तुमच्या भोवती फिरते, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा, असं गुरूंना म्हणायचं आहे. सो हे झालं गुरूंचा संदेश. आता आपण बघणार आहोत एंजल्स ॲडवाईस काय आहे. ठीक आहे, एंजल्स ॲडवाईस या महिन्यामध्ये तुमच्यासाठी काय आहे. आस्क युअर एंजल्स. आपण ह्यातनंच पुन्हा काढू. आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स. बघा, काही वेळेला ना आपल्याला असं वाटतं की मला कोणाची मदत घ्यायला आवडत नाही. ठीक आहे, पण काही कामं अशी असतात ना की दुसऱ्यांच्या मदतीशिवाय होत पण नाही. तर तिथे इगो आणू नका, असं एंजल्सना म्हणायचंय. जी व्यक्ती त्या तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे त्यांची मदत घेण्यात काहीच हरकत नाही. इगो बाजूला ठेवा, असं आपल्याला एंजल्स सांगू पाहत आहे. ठीक आहे, एंजल्समध्ये दुसरा प्रकार असतो येस नो क्वेश्चन. तुमच्या मनातला जो काही प्रश्न तुम्ही विचारायचा आहे तो विचारा, डोळे बंद करा, आणि जोही प्रश्न ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येईल. ठीक आहे, एखादी गोष्ट करू की नको वगैरे असं काही जे काही आहे ना ते विचारा. आपण बघूया उत्तर काय येतं. येस किंवा नो मध्ये उत्तर येऊ दे. नो. तर तुमच्या डोक्यात जर काही शंका कुशंका होती एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तर त्याचं उत्तर नो आलेलं आहे. तो थोडं सबुरीने घ्या. आणि तिसरे कार्ड्स आहेत आपले टाइम कार्ड्स. म्हणजे एखादी गोष्ट कधी घडणार आहे हे विचारा. तुमच्या मनात जोही प्रश्न आहे एखादी गोष्ट कधी घडणार आहे आपण त्याचं उत्तर काढूया. टेक ॲक्शन. दिस इज द करेक्ट टाइम. ही योग्य वेळ आहे. ज्या गोष्टी तुम्हाला घडवून आणायच्यात त्याच्यासाठी तुम्ही पहिलं पाऊल उचलण्याची ही परफेक्ट वेळ आलेली आहे, असं आपल्याला एंजल कार्ड सांगतात. नेक्स्ट, जसं मी प्रॉमिस केलं होतं, तुमची आवडती सिरीज द बुक ऑफ आन्सर्स मधनं आपण एक प्रवास छोटासा बघूया. सो या महिन्यामध्ये मिथुन राशीच्या लोकांसोबत जे काही घडणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ॲडवाईस आपण युनिव्हर्सकडे मागतो. यू विल नीड टू कन्सिडर अदर वेज. बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक तर सांगितलं होतं की मदत घ्या ज्यांच्याकडनं होईल तशी, आणि दुसरं आहे कन्सिडर अदर वेज. म्हणजे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा विचार करून बघा, कदाचित तुम्हाला तिथे सक्सेस मिळेल. इट इज सिग्निफिकंट. म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे, याच्याकडे दुर्लक्ष करू नका. अडॉप्ट अन ॲडव्हेंचरस ॲटिट्यूड. धाडसी प्रवृत्तीने तुम्हाला सामोरं जायचं आहे. तुम्हाला जे काही आता तुम्ही फेस करणार आहात ऑक्टोबरमध्ये त्याच्यासाठी, आणि सबस्टेन्शियल एफर्ट विल बी रिक्वायर्ड. मगाशी आलं की धाडसी प्रवृत्तीने समोर जायचं, आणि आत्ता आलं की तुम्हाला खूप मेहनत घ्यायची आहे. सो मेहनत आहे, तुम्ही अजिबात कुठेही गिवअप करू नका. साई तुमच्या पाठीशी आहेत, गुरु तुमच्या पाठीशी आहेत. सो ऑन दिस गुड नोट आपण आजचा व्हिडिओ इथेच संपवतोय. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच.